संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या ठिकाणी मोठं पाऊल उचललं असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच आता अर्थमंत्री अजित पवार यांच्या देखील माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर झाला आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा केली जाणार आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी करण्यामध्ये येणार होती ती पडताळणी देखील या ठिकाणी आता बंद करण्यामध्ये आली असून आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी झाली आहे। राज्य सरकारने या ठिकाणी याद्या देखील या ठिकाणी जाहीर केल्या आहेत। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे, सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूया आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमचे थोडेसे काम या ठिकाणी बाजूला ठेवून फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप फायद्याचा असणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, आता लाडकी बहीण योजनेची राज्य सरकार जी पडताळणी करणार होतं ती पडताळणी आता बंद झाली असल्यामुळे आता बहुतांश लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे। आता राज्य सरकारने पडताळणी बंद केली असून पैसे वाटपाची पूर्ण तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारने याद्या देखील या ठिकाणी जाहीर केल्या आहेत। आता या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे, म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा केला जाणार आहे अशा सर्व जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत। आणि यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी पाहू शकता, रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता हा लवकर देण्यामध्ये येणार असून आता ऑगस्ट महिन्याच्या देखील हप्त्याची तयारी राज्य सरकार करणार आहे। कारण की आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे। लक्षपूर्वक ऐकत चला, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येत आहे। आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी मिळणार ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, सरकारने डायरेक्ट आता दोन्ही याद्या या ठिकाणी पूर्णपणे जाहीर केल्या आहेत। त्यामध्ये आता 12 जिल्ह्यांची नावे व 6 बँकांची लिस्ट आहे। जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज येणार आहे। आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही। राज्य सरकारने आता दोन्ही याद्या या ठिकाणी पूर्णपणे जाहीर केल्या आहेत। त्यामध्ये आता 12 जिल्ह्यांची नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत।
सोबतच 6 बँकांची देखील लिस्ट या ठिकाणी जाहीर केली आहे। आता सर्वात अगोदर कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे ते पाहूयात। म्हणजेच की आता साधारणतः 3 टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा वाटप केला जाणार असून पहिला टप्पा आता 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जात आहे। म्हणजेच की 12 जिल्ह्यामध्ये आता पहिला टप्पा सुरू केला जात आहे। तर आता हे 12 जिल्हे कोणते आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात, लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता राज्य सरकारने जाहीर केलेल्यानुसार यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला या ठिकाणी आता बीड पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक ऐकत चला। जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यापोटी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि 13वा हप्ता जमा झाला की लगेच 14वा हप्ता देखील बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक बघत चला। आता छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता हप्त्याचे वितरण केले जात आहे। मात्र आता राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक ऐकत चला। ती म्हणजेच की जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। तर आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण आता पाहूया। तर आता लक्षपूर्वक ऐकत चला, कारण की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी फक्त थोडा वेळ बाजूला काढून, म्हणजेच की दुसरे जर काही काम करत असाल तर थोडे काम बाजूला ठेवून फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण आता सविस्तर पाहत आहोत। लक्षपूर्वक ऐकत चला। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो फक्त लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे। लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळवण्यासाठी आम्हाला कोणतं काम करायचं आहे। तर आता सर्वच लाडक्या बहिणींना हे काम करण्याची गरज नाही, फक्त काही लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं काम आता करावं लागणार आहे। तर आता कोणतं काम करायचं आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून आता अनेक लाडक्या बहिणी वंचित राहत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार आपण ही महत्त्वाची सूचना लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगत आहोत। आता लक्षपूर्वक ऐकत चला। तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे, कारण की जुलै महिन्याचा 13वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा कोणतेही काम करण्याची गरज नाही। मात्र जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड तात्काळ तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या। हे तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा लाडक्या बहिणींना काहीच करण्याची गरज नाही। मात्र ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं। अशा प्रकारची आता सूचना आपल्याला पाहायला मिळत होती। त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारने आता जुलै महिन्याचा हप्ता लवकर देण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे, कारण की आता रक्षाबंधनचा सण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ऑगस्ट महिन्याचा देखील पुढचा हप्ता या ठिकाणी लवकर देण्यामध्ये येणार असल्याची देखील बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात। लक्षपूर्वक बघत चला।
तर आपण आता काही जिल्ह्यांची यादी आपण पाहिली आहे। त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर यामध्ये आता नांदेड जिल्हा असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। साधारणतः 50 ते 100 कोटी रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी नागपूर जिल्हा असेल। नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर मुंबई असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो साधारणतः 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाऊ शकतो। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल। अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात। त्यापूर्वी महत्त्वाची जी बातमी आली आहे ती आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती पहा। लाडक्या बहिणींना दिलासा, सरकारने घेतला बहिणींसाठी मोठा निर्णय। म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होणार होती ती या ठिकाणी आता तुर्तास थांबवण्यामध्ये आलेली आहे। लक्षपूर्वक पाहत चला आणि ही महत्त्वाची अपडेट पाहिल्यानंतर नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता जी मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना दिलासा आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारने बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला। म्हणजेच की जी लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार होती ती या ठिकाणी तुर्तास थांबवण्यामध्ये आले असल्यामुळे अनेक बहिणींना या ठिकाणी आता दिलासा मिळाला आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार होते ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात। म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार होते ते आपण थोडक्यामध्ये पाहत आहोत। लक्षपूर्वक बघत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या महिला म्हणजेच की ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता एका कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची पडताळणी तुर्तास थांबवण्यामध्ये आली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार असून यामध्ये आता अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। त्यानंतर ज्या महिलाच्या घरी या ठिकाणी ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। लक्षपूर्वक बघत चला। त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ज्या महिलांचे वय 21 वर्ष म्हणजेच की 21 वर्ष पूर्ण नसताना देखील ज्यांनी अर्ज केला आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ज्या महिलांचे या ठिकाणी वय 65 वर्ष पूर्ण आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांना येत्या काही दिवसांमध्ये अपात्र करण्यामध्ये येणार आहे। मात्र तुर्तास तरी लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होणार होती ती या ठिकाणी थांबवण्यामध्ये आली आहे। तर आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी मिळू शकतो ते आपण आता सविस्तर पाहत आहोत। लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंत 12 हप्ते जमा झाले आहेत। या 12 हप्त्यांचे एकूण 18,000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा झाले आहेत। म्हणजेच की या ठिकाणी 12 हप्ते जमा करण्यामध्ये आले आहेत। म्हणजेच की साहजिकच लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आणि आता दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता म्हणजेच की 13वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारने हप्ता वाटप करण्याची या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे। आता दुसऱ्या वर्षातील जो पहिला हप्ता आहे म्हणजेच की 13वा हप्ता आता या महिन्याअखेरीस म्हणजेच की जुलै महिन्याच्या अखेरीस देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच की 31 जुलैला लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे। त्याच नंतर अजून एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती आपण आता बघूयात।
आता दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे जर काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे किंवा कदाचित 31 जुलै म्हणजेच की जुलै महिन्याच्या अखेरीस 31 जुलै रोजी लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता जर जमा झालाच नाही तर मग त्यानंतर अजून एक महत्त्वाची तारीख या ठिकाणी समोर येत आहे, ती म्हणजेच की 5 ऑगस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की या ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार मोठं गिफ्ट देणार आहे आणि त्यामध्ये आता 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच की जर कदाचित किंवा काही कारणास्तव 31 जुलै रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाईल। आणि त्यातच अजून एक महत्त्वाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी देखील या ठिकाणी समोर आली आहे, ती आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक बघत चला। आता अजून एक महत्त्वाची बातमी जर पाहायला गेलं तर आता 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे आणि याचमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता म्हणजेच की 13वा आणि 14वा हप्ता दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये देखील जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।